काय असं काय बनवलं जेवण हे? का असं काय वाटतं मला? कच्चं असते, कच्चं. कोणी बनवलं? आई मीच केली आहे, ती कच्ची नाही आहे. जरा डाएटचा विचार करून आता जेवण होत आहे सध्या घरी. आनंदी, स्वयंपाक विसरली तू? मी तुला स्वयंपाक करायला शिकवलं होतं ना? बाळा, असं काय स्वयंपाक करतेस तू? सगळं कच्चं कच्चं. असं पौष्टिक काय हो, पण ते जरा तरी चविष्ट असावं का नाही? चवच नाहीये. थांब. काय ना मंदाताई, हल्ली इथे ना सगळे हेल्थ कॉन्शियस झालेत स्वानंदीमुळे. म्हणजे स्वानंदीने आमच्या घरी येऊन फार बदल केले आहेत. म्हणजे आमच्या चांगल्यासाठीच करते ती, म्हणून हे असं सगळं खावं लागतंय तुम्हाला. कमी तिखट, कमी तेल, अगदी सगळं कसं सात्विक आणि पौष्टिक. काय बोलला होता? नाही, स्वयंपाकाचं जाऊ दे, पण ते स्वयंपाक कसाही असला तरी ना, ते तुमचं हे सगळं तामजाम डिनर सेट अप्रतिम आहे. डिनर सेट पिक्चरमध्ये बघतोय ना आपण, है ना? अगदी तसा वाटतोय ना, है ना आनंदी? आपण तर आपल्याकडे काय एवढंच डायनिंग टेबल. सॉरी. काय झालं मंदाताई? काही प्रॉब्लेम? आणि जरासं ऍडजस्ट करायचा प्रयत्न. तुमचं टेबल जरा ते बसायला ना जरासा त्रास होतो. एवढ्या मोठ्या टेबलवरती बसले नाही ना मी, त्यामुळे. त्यांना जे कम्फर्टेबल आहे ते त्यांना करू द्या. आमच्याकडे छोटं आहे ना डायनिंग टेबल, त्यामुळे तिथे असं इथे सगळं वेगवेगळं असल्यामुळे ऍडजस्ट काही नाही, पण ऍडजस्ट करायला पाहिजे, सवय लागली पाहिजे. आमचा डायनिंग टेबल खूप छोटा आहे हो. कधीचा माहिती आहे, खूप जुना आहे अगदी. आमची सुष्मिता आहे ना, सुष्मिताच्या जन्माच्याही अगोदरचा आहे. सानंदीला माहिती नाही ना सानंदी? त्यामुळे त्याची सवय झाली आम्हाला. किती वेळा म्हटलं मी यांच्या बाबांना, हिच्या म्हटलं काढून टाकूया, ऐकतच नाहीत. डायनिंग टेबल काढून टाकायच्या अगोदर ते मला बाहेर काढतील. पाणी कुठे? पाणी येते. पाणी. छान छान, अशीच मदत करावी. हा, काय काहीतरी लागलं मला. हसताय काय? सवय नाहीये त्यांना, कळत नाही का तुम्हाला? बॅड मॅनर्स. नाही, चालतं. एक आहे पदर. जेवलं? चव सगळी सपक आहे ना, पोटातच जात नाहीये, ते इथून खाली जातच नाहीये. तुमची अधिरा सतत आईस्क्रीम मागवत असते, म्हणते सारखी तुमच्या फ्रीजमध्ये पडलेली असते आईस्क्रीम. आहे ना स्वानंदी? घेऊन ये इकडे, घेऊन. खोलीत घेऊन ये, खोली. आई अगं, बस झालं माझं. उठू का? सॉरी. सावकाश. हो. सॉरी. नंदू, मंदाताईंना ना बळजबरी नको. म्हणजे त्यांना जे हवं आहे ना ते स्टाफला सांग ना, ते करतील ना. सॉरी आजी, मी तुम्हाला वाढू का काही? झालं. मानलं हा तुला स्वानंदी, खरंच खूप चांगलं सांभाळून घेतेस तुझ्या आईला. थँक्यू. अहो पण तुम्ही माझ्या मेलला रिव्हर्टच केला नाही आहेत. हो सर, मी सगळे रिपोर्ट सबमिट केले आहेत.
नाही मला सांगा माझी सॅलरी कधी होणार आहे? अहो माझ्याकडे खरंच सेव्हिंग्स नाही आहेत, प्लीज समजा ना मला. हो पण कधी होणार आहे? हॅलो हॅलो. चला चला डिनर रेडी आहे, चल. मला नाही जेवायचंय. अरे यु नो बाबांनी तुझी फेवरेट खिचडी बनवली आणि खूप अमेझिंग झाली. चल 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 लवकर चल. अदिरा मला नको आहे, मी सांगितलं ना. हो, तुझ्याशिवाय जेवायला मला आवडत नाही, माहितीये ना तुला. तू असल्यावरच मला जेवण जातं. अदिरा ऐक ना, मला तर खरंच नाही जेवायचंय. नाही जेवायचं असं कसं होईल? जेवला नाहीस तर त्रास होईल तुला, ऍसिडिटी नाही वाढेल. होत नाही का अदिरा? एक दिवस नाही जेवलो तर मरणार नाहीये मी. असं चिडून का बोलतोस माझ्याशी? मी फक्त तुला जेवायला बोलवायला आले होते. चल, हे बघ, हे काम वगैरे नंतर होतच राहणार आहे. ओके, चल 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 जेवायला चल. चल चल. व्हॉट डू यू मीन बाय नंतर होत राहणार आहे? तुला कळतंय का अदिरा, ही जर कामं नाही झाली ना तर माझा पगार नाही होणार आहे, आणि पगार नाही झाला ना तर हे घर नाही चालवता येणार आहे मला. तुला कळतंय का? ना, ऐक, शांत हो तू आधी. तू ना मला प्लीज शांतपणे काम करू दे. तू जा जस्ट गो. रोहन, अरे ही काय पद्धत झाली का तुझी बोलायची हिच्याशी? तिच्यावर अजिबात चिडचिड करू नकोस. तिनं काही केलेलं नाहीये. जे काही केलंय ना ते तुझ्या आईनं केलंय. काय तिने काही केलं नाही? अहो बाबा, वेगळं राहायचा हट्ट कोणी धरला? कोणी सुरुवात केली? सांगा ना मला. दुसरं काय करणार होती ती? नाईलाज होता तिचा. कधीतरी तिलाही समजून घे. म्हणजे मीच सगळ्यांना समजून घेऊ ना? मला पण कुणीतरी समजून घ्या ना कधीतरी, प्लीज. समजतंय मला, समजतंय. तुला भूक लागली, थोडंसं खाऊन घे म्हणजे बरं वाटेल. आणि चिडचिड करून काहीही निष्पन्न होत नसतं बाळा. एक काम करा, तुम्ही प्लीज पुढे व्हा, मी नंतर येतो. ठीक आहे अदिरा, बाळा चल, तो येईल नंतर. हे काय होतंय मला? हा ताई बोल ना. रोहन ऐक ना, अरे आई ऐकत नाहीये इथे माझं काही. म्हणजे तुला माहितीये बाबा पण येऊन गेलेत आणि मी तिला खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतेय तिने घरी यावं यासाठी, पण नाही ऐकत आहे ती. तर तू येतोस का उद्या? जरा सकाळी येऊन तिला घेऊन जा ना, तिच्याशी बोल एकदा. अगं मी काय बोलू ताई, इथे आई बाबांबरोबर आली नाहीये, ती माझं काय ऐकणार आहे? ताई ऐक ना, दरवेळी ना तू ह्यातनं मार्ग काढतेस ना, प्लीज यावेळी सुद्धा तूच काहीतरी कर ना, कारण मला नाही सुचत आहे, काहीच नाही सुचत आहे. आणि आई जर तिकडे राहिली ना तर ती तुला त्रास देत राहणार, आणि तुला त्रास झाला ना तर ताई मला सुद्धा त्रास होणार आहे. प्लीज तूच मार्ग काढ, प्लीज. हॅलो रोहन.